माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही येथील विवाहित महिलेने सासरकडून शारीरिक व मानसिक प्रतारणा करण्यात आल्याने राहत्या घरात आत्महत्या केली। 28 वर्षीय या महिलेचं नाव श्वेता स्वप्नील आंबिलकर असं आहे। तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। बुधवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। फिर्यादी मृतक महिलेचे वडील सेवानिवृत्त वायरमन प्रल्हाद नामदेव सेवाने वय वर्ष 64 राहणार साईनगर दर्यापूर यांनी माना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की श्वेताचा 6 डिसेंबर 2016 मध्ये प्रेमविवाह झाला होता। लग्नानंतर ती पती स्वप्नील सोबत पुण्याला वास्तव्यास होती। श्वेताचा पती एका खाजगी कंपनीत कामावर होता। लग्न झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत मुलीशी बोलचाल बंद होती। मात्र नंतर श्वेतानेच आई निर्मला सोबत बोलून सासरकडील अत्याचाराच्या घटना सांगितल्या। आपल्याला शारीरिक व मानसिक प्रतारणा होत असल्याचं तिने सांगितलं। ही बाब सासरकडील मंडळींना समजताच त्यांनी माहेरवासियांशी बोलण्यास सक्त मनाई केली। जुलै 2019ला श्वेताने फोन करून सांगितलं की ती प्रसूतीसाठी पोही येथे येणार आहे। मात्र पहिल्या प्रसूतीसाठी माहेरी दर्यापूरला येण्याकरता सासरकडील मंडळींनी मनाई केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। 2 महिन्यांपूर्वी श्वेताने एका गोंडस मुलीला जन्म दिला। प्रसूती काळादरम्यान पती स्वप्नील गोपाल आंबिलकर, सासरे गोपाल तुळशीराम आंबिलकर, सासू प्रमिला गोपाल आंबिलकर तसंच पोही गावातच सासर असणारी नणंद रुपाली तायवाडे हे सर्वजण शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने श्वेताने टोकाचा निर्णय घेऊन 13 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याची फिर्याद तिच्या वडिलांची आहे। श्वेताचे मृतदेहाचे विच्छेदन मूर्तिजापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलं असून अंतिम संस्कार पोही या गावी करण्यात आले आहेत। या प्रकरणात माना पोलीस स्टेशनला पती स्वप्नील आंबिलकर, सासरे गोपाल आंबिलकर, सासू प्रमिला आंबिलकर तसंच नणंद रुपाली तायवाडे यांच्या विरोधात कलम 498 अ, 306 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही। पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक संजय सिंग पाटील, नंदकिशोर टिकार, पंजाबराव इंगळे व सहकारी करत आहेत। मृतक श्वेताच्या मामाचे गाव पोही हेच असून श्वेताचे व चुलत मामेभाऊ स्वप्नील याचे संबंध जुळल्याने दोघांनी प्रेमाच्या आणाभाका खाऊन श्वेताच्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कोर्टात प्रेमविवाह केला। ही माहिती घरच्यांना नव्हती। श्वेताचा प्रेमविवाह अगोदर कुटुंबियांनी दुसऱ्या मुलाशी साक्षगंधाचा कार्यक्रम पार पाडून लग्नाची तयारीही करण्यात आल्याची माहिती आहे। माझी मुलगी प्रेमविवाह झालेला होता। स्वप्नील आंबिलकर सोबत प्रेमविवाह झाला होता। हिची डिलिव्हरी होती, माहेरी येणार होती, पण तिचे पती, सासू, सासरे, नणंद यांना येऊ दिलं नाही। श्वेतानं मला फोन करून सांगितलं, मात्र तिची डिलिव्हरी सासरी केली। तिला 2 महिन्याची मुलगी होती। दिवाळीला मुलीला घेऊन माहेरी येणार होती। याच कारणाने तिच्या सासरच्यानं शेअर केला। 13 नोव्हेंबर दिवशी श्वेतानं गळफास लावून आत्महत्या केली। माझ्या मुलीला त्रास होता म्हणून तिनं जीव दिला। तिच्या सासरच्या मंडळीला अटक व्हायलाच पाहिजे। मृतक श्वेताने हे लग्न होण्या अगोदर चुलत मामेभाऊ स्वप्नीलशी प्रेमविवाह केल्याची माहिती आहे। यामधून 2 कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन सासरकडील मंडळी श्वेताला प्रताडित करत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे। मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूजसाठी बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत।